सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार या ठिकाणी श्री संत निळोबाराय महाराज यांची पायदिंडी कान्हूर पठार ते पिंपळनेर आणि पिंपळनेर ते पंढरपूर अशी मार्गस्थ होत असते. तर ही दिंडी कान्हूर पठार येथील जुम्मा मस्जिदमधून निघते. सालाबादप्रमाणे मुस्लिम बांधव दिंडीचं स्वागत करून सर्व वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था करतात. यंदा देखील मुस्लिम बांधवांनी दिंडीचं जंगी स्वागत करत फराळाची व्यवस्था केली आणि सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी निजामभाई इनामदार, मकबूल शेठ इनामदार, शमशुद्दीन इनामदार, हाजी चांदभाई इनामदार, अब्बास मुजावर, नियाज इनामदार, युसुफ इनामदार, चांदशेठ इनामदार, फिरोज इनामदार, भाऊसाहेब दमडे यांसह मुस्लिम समाजाच्या महिलाही मोठ्या संख्येनं हजर होत्या. तर कान्हूर पठार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविकांची हजेरी होती. या कार्यक्रमासाठी पैगंबर शेख यांचं प्रवचन ठेवलं गेलं. आषाढी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे. या प्रस्थानाच्या निमित्तानं गावामधील सर्व समाजाचे लोक, त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या सर्व समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी या गावाकडं पाहिलं जातं. या कान्हूर पठार गावाच्या नावाची जी नोंद आहे ती औरंगजेब बादशाह ज्यावेळेस पूर्वी कान्हूर पठार येथे आले होते त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता का क्या नूर आहे. त्याच्यामुळे या गावाला कान्हूर पठार हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे. अतिशय सुंदर दिंडीचं नियोजन सर्व वारकरी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या वारकऱ्यांना, दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांना ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी दिंडीसाठी गावातील सर्वच लोकांनी या ठिकाणी त्यांचं जे फुलाची पाकळी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल किंवा पतसंस्था असतील, बँका असतील, दूध संस्था असेल, यांनी प्रत्येकाने आपला आपला हिस्सा या ठिकाणी खांद्यावर घेऊन या दिंडीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की कान्हूर पठारमध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं जे ऐक्य आहे हे ऐक्य या ठिकाणी मंदिराची आणि मस्जिदाची भिंत ही शेजारी आहे. एकाच भिंतीला दोन्ही मंदिरे आहेत. हे उत्तम उदाहरण या गावचं या ठिकाणी आहे. असं या ठिकाणी विशेष उल्लेख मी आपणा सर्वांच्या समोर करतो. या निमित्तानं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना, ग्रामस्थांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी संत निळोबाराय पायदिंडी सोहळ्यानिमित्त, प्रस्थानानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्य सालाबादप्रमाणे प्रस्थानाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीला नाश्ता व सर्व कार्यकारी जे आहेत पांडुरंग मंदिराचे यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे समतावादी विचारवंत पैगंबर शेख यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पांडुरंग मंदिर आणि जुम्मा मस्जिद हे दोन्ही मंदिरे यांची दोघांची भिंत एकच आहे. जशी त्यांची भिंत एक आहे तशी आमची हिंदू मुस्लिमांची मनाची भिंत एक आहे. याच्यामध्ये काहीही अंतर नाही. हा आमच्या तमाम महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये हा एक चांगला संदेश आहे का याच्यामध्ये कोणाचाही काही भिंत नाही. तिथं भिंत एक आहे. त्याच्यामुळे आमच्या मनाची सगळ्यांची भिंत एक आहे. हाच या दिंडीच्या प्रस्थानानिमित्त मी कान्हूर पठार मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो. सद्यस्थितीमध्ये जातीधर्मावरून वादविवाद पाहायला मिळत आहेत. मात्र कान्हूर पठार या ठिकाणी मस्जिद आणि मंदिराची भिंत एकच असून हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोखा आजही कान्हूर पठार ग्रामस्थांनी जपून ठेवलाय.
यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन दिंडीचा आनंद घेतला, तर एकमेकांच्या हातात हात देऊन फुगडीही खेळली. दिंडीच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या गेल्यात. यावेळी मुस्लिम बांधवांनी फराळाची चांगली व्यवस्था केल्याबद्दल आणि फुलांनी स्वागत केल्यामुळे हिंदू बांधवांनी त्यांचे आभार मानलेत. पप्पू पायमोडेसह रमजान शेख, सी न्यूज मराठी, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.